नाणेफेकाचा कार्यक्रम होतो रांगवाडी जोगवाडी याच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल अशी आशा वाटतो. रांगवाडीचा कप्तान संतोष भुजबळ साहेब यांनी 1000 रुपयाची मोलाची मदत केली. अशा कामाच्या व्यत्ययातून तुम्ही तुमचे 2-4 मिनिटं इथे गेला खरंच मानावं लागेल. आक्रमण करतात रांगवाडी आणि संरक्षण ज्याला म्हणतात तर दोघं पक्षाकडे आलेले आणि थोड्याच वेळात तिथे मॅच चालू. सगळं दिसतंय की आवाज पण येतो. मी बोलते तो पण जाता. किती वाजता आता कमी भेटेल 32-30 हो बाबा. तेव्हा घेतला तेव्हा 50 होता. गोप्रो आहे शूटिंगसाठीच आहे, गोप्रो नाही. ओके तुम्ही तुमच्या कामातून इथे आपल्या खेळासाठी 5 मिनिटं इथे दिलात. धन्यवाद. तुम्ही असं नसतं चालू होतो तेवढी सर्व गांधी रेसिंगाची जोरदार अशी सुंदर विजय लाड इथं उपस्थित आहेत. धन्यवाद तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल. तुम्ही इथे व्यासपीठावर विराजमान व्हायचं. विनंतीला मान देऊन तुम्ही इथे खुर्चीवर यायचं. विजय लाड विजय लाड या खेळाचं मेन कौशल्य आहे जे पोल मारणं. ज्याला पोल मारून ज्याला कौशल्य आलं तो कुठेही जाऊन जिंकू शकतो. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचं. पंचांची व्हिसल कशी वाजते, व्हिसलची टेक्निक असते. खो खो संघाने ती कानात बसूनच घ्यायची आहे व्हिसल काय वाजते आणि कशी वाजते ती. आक्रमण क्षमता एकदम भिनागतीने चाललेली, थोडीशी ताकद कमी अशी दिसते गांगवाडी संघाकडे आणि फास्ट जे दिसत नाहीत गांगवाडी संघ. आक्रमण संघ कसा असला पाहिजे एकदम धडाकेबाज फटफट खेळ असला पाहिजे असा गांगवाडी संघ. अशोक लाड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं. अशोक लाड साहेब प्लीज तुम्ही इथे व्यासपीठावर विराजमान व्हा. अशोक लाड साहेब आम्ही तुम्हाला बघितलंय आणि रासम सर इथे उपस्थित आहेत. तुम्ही व्यासपीठावर उपस्थित व्हा. आम्ही इथून तुम्हाला पाहिलेलं आहे. आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. फक्त तुम्ही तो आपल्या मोलाचा वेळ घेऊन उपस्थित राहिलात. धन्यवाद. आम्ही तुमचा आभारी आहे, मंडळ आभारी आहे. सुंदर असं आक्रमण गांगवाडी संघाकडून जोरदार पद्धतीने खोड देत आहेत पण त्यांना काही यश प्राप्त होत नाही. संरक्षण खात्यातून पुन्हा एकदा बागतो. आपला जो पहिला खो खोचा एक नियम आहे. मधून एक 2 पांढऱ्याचा रॅग दिसतो. ज्या ग्राउंड मध्ये पहिला पाऊल पडेल त्या ग्राउंड मधूनच पळायचं आहे. त्याला आपण स्टेप फॉरवर्ड म्हणतो. आणि तिथूनच जर पाऊल आपलं जर बदललं दुसऱ्या ग्राउंडवर आलं तर दिसाली बदलली जाईल. तिकीट मग तो बॅक समजायचा आहे. असं दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्ही मी नियमाने असतो समजून घ्या. त्याला खोखोची विसल वाजली समजून घ्या. बॅक खोची विसल समजून घ्या. दोन्ही खेळाडूंनी बरोबर ही विसल महत्वाचे. पंचांच्या विसलकडे लक्ष द्या तरच तुम्ही जिंकू शकता. लक्ष्मण खरा तिथे उपस्थित आहे. धन्यवाद तुम्ही उपस्थित राहिलात.
प्लीज तुम्ही इथे व्यासपीठावर विराजमान व्हा आणि त्यांचे स्वागत करतील निवृत्ती जाईल सुंदर असा पोल मारून मारण्याचा प्रयत्न शेवटचा शिल्लक अजून एकही गडी बाद नकून संपलं करू नाही शकलेलं गांगोडी संघ थोडस म्हणावं लागेल की धीम्या आक्रमण आणि संरक्षण असे दोन हे असतात. आपण जसं बॅटिंग आणि बॉलिंग जसं क्रिकेटमध्ये म्हणतो जसं खो खो मध्ये आक्रमण आणि संरक्षण. धन्यवाद लक्ष्मण खराब साहेब इथे उपस्थित आहेत. तुम्ही तुमचा मोलाचा वेळ देऊन इथे उपस्थित राहिलात धन्यवाद आणि त्यांचं स्वागत करतील निवृत्ती बॉल साहेब व्यासपीठावर विराजमान अशी मी विनंती करतो तुम्हाला. माननीय श्री प्राध्यापक जोन सर यांचा सत्कार राहिलेला आहे. ते दर कार्यक्रमाला उपस्थित असतात. माननीय श्री पांडुरंग लाड साहेब रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आणि आपला सत्काराचा कार्यक्रम करून द्यायचा आहे. आमची विनंती आहे की तुम्ही फक्त इथे येऊन फक्त एक सत्काराचं मान करू द्या. पांडुरंग लाड साहेब आणि त्यांचा सत्कार करतील अनिल शेळके साहेब आणि धन्यवाद तुम्ही आपल्या मोलाचा वेळ उपस्थित राहिलात. खरंच मानावं लागेल की अशा धगधगत्या जीवनामध्ये आणि धावपळीच्या जीवनामधून तुम्ही इथे आपला मोलाचा वेळ घेऊन इथे उपस्थित आहात. माननीय श्री बाबू भिसे साहेब उपस्थित आहेत. विनंती आहे की तुम्ही व्यासपीठावर यायचं. काय सुरुवात होते सुंदर प्रकारे आक्रमण पहिलाच गडी बाद. सुंदर प्रकारे पोल मारून आक्रमण असे करतात देवगडचा संघ मानावं लागेल आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. आत आणि बाहेर असे दोन असतात आणि दिसल दोन्ही संघाने लक्षात घ्यायचं आहे. पहिला गडी बाद होतोय गांगोडी संघाचा. सुंदर मारण्याच्या प्रयत्नात आणि बिकी संकेत काळे साहेब इथे उपस्थित आहेत. तुम्ही व्यासपीठावर विराजमान असं तुम्हाला विनंती करतो. संकेत काळे साहेब उमेश तळेकर साहेब क्रिकेट संघाचे असे महान खेळाडू असे कोच म्हणून त्यांनी बरेचशी कारकीर्द गाजवलेली असे महेश तळेकर साहेब इथे उपस्थित आहेत. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्यासपीठावर उपस्थित राहा. महेश तळेकर साहेब मंडळाच्या तर्फे आम्ही तुमचा एक सत्कार करू इच्छितो. धन्यवाद. नावाजी त्यांचं धन्यवाद. तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि त्यांचं स्वागत करतील राज खरात. त्यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पे गुच्छ बनवून त्यांचं स्वागत करायचं आणि कोंडाघाट ग्रामपंचायतमध्ये ते कार्यरत आहेत आणि अशा ते आपल्या काम करून ते उपस्थित राहिले. धन्यवाद. तुम्ही आपल्या मुलाचा वेळ देऊन ते उपस्थित राहिला. उमेश तळेकर साहेब क्रिकेटचे बादशाह म्हणून असं त्यांना समजलं जातं. 6 बॉल 6 चक्कर आणि क्लोज किपिंग करण्यामध्ये असे मास्टर उमेश तळेकर अशी त्यांची ख्याती आहे आणि अजूनही वयाच्या 50व्या वर्षी नाव लौकिक असणारे
केळकर मानावं लागेल त्यांना. तुम्ही कधीतरी क्रिकेट गेम चालू असताना बघा. हर्षद सावंत साहेब इथे उपस्थित आहेत. सोनू सावंत त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर या. सुंदर अशी चढाई 2 गडी दाखवत आहेत. देवगड संघाकडून जोरदार अशी तयारी आणि सुंदर असं पोर मारून जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. हा खो खो गेम आहे जो महाराष्ट्राचा गेम आहे. त्याची परंपरा आपण जपली पाहिजे. बरेचसे गेम तुम्हाला आपल्या टीव्हीवर दिसतात, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिसतात, पण आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतील गेम हा आपल्या लक्षात आला पाहिजे. ह्यासाठी अनिल शेळके यांनी खूप मेहनत घेऊन इथे मॅचेस बनवलेले आहेत. धन्यवाद तुम्ही अनिल शेळके यांना मी खूप असं योगदान देतो की हे जे सामने इथे संपन्न होत आहेत की त्यांच्या स्वरूपातून आणि त्यांना जे सहकार्य लाभले ते सिंधू होईल निवृत्ती होईल जे जिल्हास्तरीय खेळून आले. निवृत्ती होईल तर जिल्हास्तरीय फर्स्ट आहेत निवृत्ती होईल, पण त्यांच्या साखरीनंतर जे गेम हे कधी होतच नाही. आपल्याला जर बघायला जर गेलं तर हे गेम फक्त होतात खेळाडूंमध्ये साखरीमध्ये. पहिले 3 खेळाडू बाद करून दुसरे 3 खेळाडू. नियम असा आहे खो खोचा की पहिले 3 खेळाडू बाद होता येताच परत 3 खेळाडू. धन्यवाद तुम्ही दोन्ही संघाने इथे उपस्थित राहिलात, आपल्या कलाकौशल्य दाखवलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. दोन्ही संघांचं धन्यवाद. कर्णधार